हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर गाईज पुन्हा एकदा मी भेटत आहोत त्याच अवतारात. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही खूप एन्जॉय केलं रात्री. तर आम्ही आता सर्व आत्ताच उठलो, अजून आंघोळ वगैरे काही केली नाही. डायरेक्ट आम्ही आता आंघोळ स्विमिंग पूलमध्ये करणार आहोत. तर त्याआधी आम्ही बघू जंगल सफारीसाठी जाणार आहोत. तर गाईज ऐका, आम्ही इथे आलेलो ॲग्रो टुरिझमसाठी. सो आता आम्हाला जे पण त्यांचे जे ॲग्रो टुरिझम वगैरे आहेत ते एक्सप्लोअर करायला नेणार आहेत. सो दॅट वी नो व्हॉट इज इट एक्झॅक्टली अबाउट. सो इट्स लाईक मॉर्निंग ट्रेक और वॉक, वी कॅन से ट्रेल टाईप. येस येस येस. सो तर आता गाईज आम्ही बघू, थोडंफार फ्रेश होतो आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो. तर नींदी नहीं आ रही थी, हमने इधर कितना मजा किया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बहुत मजा किया. हम लोग को लगा, आम्हाला वाटलं की तू झोपली आत. तर काय ते इकडे अजून झोपलेत. आणि आता चला बघू अजून कोण कोण उठलेत, कुठे आहेत. अजून कोण उठलं की नाही, आम्ही जागेच आहोत. तर बघू आता सर्वांना उठवूया आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर काही मी चाललेलो फ्रेश व्हायला, पण इथे एक आमचा माणूस बसलाय. काय करतोय काय माहिती, काय करतोय आम्ही सी. गाईस तलाव बघा, तलाव. गाईस एकदम मस्त नेचर आहे, मजा येईल. असं वाटतं याच्यात आंघोळ करावं. तर गाईज आम्ही फ्रेश झाल्यानंतर चाय पितोय, चाय. हे बघा फुल फ्रेश झालं, मेकअप वगैरे केले आम्ही त्याच अवतारात आहे. अंघोळ पण केली स्विमिंग पूल मध्ये. आधी आम्ही फिरणार आहे आणि त्याच्यानंतर स्विमिंग पूल. येस प्रेम, व्हॉट हॅपन. चालताना थोडं सोपा आहे, वरती गेल्यावर थोडं रस्ता स्लिपरी होतो. जस्ट बी केअरफुल. तर गाईज आम्ही चाललो सर्व बघायला जंगल, बघायला जंगल, बघायला जंगल, बघायला जंगल. डर गई बहन डर. तर काय जेव्हा फोटो काढते. तर काहीच अजून डोंगर चढायचा बाकी आहे. तर चला आता पटपट आपण डोंगर चढू. इकडे बघा सर्वजण चाललेत एका लाईनीत. तर काही अजून आमचा अर्धा पण पार नाही झाला, आम्हाला लागले गाईज दम. जवळजवळ आम्ही 400 किलोमीटर पार केलाय, पण अजून पुढे 800 किलोमीटर बाकी आहे. काही नाही, असं काही नाही. आम्ही एक डोंगर पार केला, अजून एक डोंगर पार करायचा बाकी राहिले. तर काही आम्ही बघा डोंगर चढले एवढा. आम्ही आता वापस उतरतोय खाली, कारण की आम्ही आलेलो मॉर्निंग वॉक साठी. तर चला आता पटापट आपण खाली उतरू. तुम्हाला मी इथून दाखवतो बघा आम्ही किती डोंगर चढलो तो. तर काही जस्ट आम्ही आलो खाली आणि लागली जोराची भूक, आणि आता मी ते करतोय नाश्ता. नाश्त्याला आहे मिसल पाव. येस, ब्लॉग माझा उद्या येईल, एक अर्धा ब्लॉग उद्या येईल. He started with farming activity. At that point of time, there was no tourism here. It was just us who started farming, doing some sort of farming activities, growing mango, Alfonso mango trees, or other crops, vegetables, rice plantations, and all of that. But then some point of time, then what we have done is we have released fishes inside this. उसका फायदा क्या होता है? तर गाईज आम्ही चाललो आता इकडचं सर्व काय काय आहे बघायला, काय काय झाड आहे. फार्म विजिट आहे.
सो ते आम्ही भाजी वगैरे काय काय लावले ते सर्व आम्ही आता बघायला चाललोय. त्याचीच इन्फॉर्मेशन आम्हाला ते सर देत आहेत. हे बघा हे काय आहे? हरभऱ्याचे झाड, धनिया. ही बघा जी ते सर्व कोथिंबीर आहे का, कोथिंबीर. आणि त्याच्यावरची जी व्हाईट आहे ना ती कोथिंबीरचे फुलं आहेत आणि त्याला धने येऊन ते वापस कोथिंबीर आहे. मध्ये बोलते तू ब्लॉग बनवतोय ना, बोल इट्स रे ओके. सांगितले ती कोथिंबीर आहे सांगितले. शी इज माय असिस्टंट. हे बघा काय तिकडे पण अजून काहीतरी आहे. हे बघा हे काय माहितीये का काही स्प्रिंग ऑनियन म्हणजे फुलपात, कांद्याची पात. आणि इकडे काहीतरी काय 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 बोलतो याला, शिरोला. हे हा अरे दोडक्याला शिरोला बोलतात ना, आमच्यात शिरोला बोलतात. हे वापस इथे कोथिंबीर, ती येल्लो फ्लावर्सचं पण काहीतरी आहे. लसूण बोलते तू, लसूण नाही हे काही सॉरी कांद्याची पात नाही, लसणाची पात आहे. हा लसूण आहे, गावठी लसूण. इंग्लिश पण असतं, इंग्लिश पण लसूण. काही ते इकडे गवार आहे आणि तिकडे अजून त्यांची शेती चालू आहे. कसं वाटतंय? अरे तू तर इथेच राहते. सॉरी बोलणं बंद कर. काय मी नाहीच आहे जगात. काय चालू आहे प्रेम? इथे शिकवतायत आणि तुझं काय चालू आहे? भांडतोय त्याच्याशी. तू भांडखोरच आहे. कोण तो? साडे लावणार कोण? अजून कोण असेल त्याची मम्मी पण ब्लॉग बघते. हा प्रेम आहे त्याच्याबद्दल काही ऐकू नका, कारण की प्रेमचं प्रेम खूप होतं. चला 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 चला. काय कलिंगड वॉटरमेलन बघा आले छोटे छोटे. आणि त्याच्या बाजूला आपण जे लावलेलं आहे ते स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्न हे आपल्याला नॉर्मल जे कॉर्न आहे ते जनावरांना तो छोटा असतो, ते खायला चांगलं कडवा असतो. ही स्वीट कॉर्न आहे. ठीक आहे. त्या साईडला जे आहे कॅबेज आहे, तिकडे रेड कॅबेज आहे, तिकडे व्हाईट कॅबेज आहे. दोन टाईपचे कॅबेज आहेत. आणि साऊथ म्हणजे मध्ये कॉर्न का लावलेत? झालं आमचा फिरून. झालं ना रे? तर झालं आमचं फिरून. आता आम्ही पटापट मस्त चेंज करू. चेंज नाही करायचे, फक्त शॉर्ट घालायचे. आउटफिट आपल्या ब्लॅक ब्लॅक असं असं ब्लॅक ब्लॅक. सीन द नेम US पोलो, छातीदास. US पोलो. तर चला गाईज आता पटापट आम्ही चेंज करू आणि मज्जा करू स्विमिंग पूलमध्ये. आपण मिस लागेल बघा चेंज केले मी आणि आता आम्ही चाललो स्विमिंग पूलला एक डुबकी मारायला. मेरे को भी तैरना आता मैं भी जाता. क्या बोल रहा है? कुछ नहीं, मेरे को तैरना आता, मैं जाऊंगा अभी थोड़ी देर. तर गाईज आता आम्ही पण असं कचकन डुबकी मारतो. डुबकी नाही मारत मला पोहता नाहीत. ए रुक. हेले. तर गाईज आता आमचा अजून काय झालं नाही, ब्रेक आहे, जेवायला चाललो. आता आम्ही मस्त पोट भरून आम्ही जेवू. राशीवर भूक लागले. तर चला गाईज जेवता पण बघू जेवायला काय आहे. हर्ष हर्ष ब्लॉग चालू हाय करो. हाय
मॅम तुम्हाला नाही घेत. तर काही माझा जस्ट जेवून झालेला आहे आणि इथं बघा 4-5 पंक्ती उठल्या तरी पण हे उठत नाही. एक फॉरेनर आहे. कुठे? हा फॉरेनर. जिलेबी, भाजी, मटण, भाजी. का रे भाजी? गुरुवार मटण. छोले. नॉनव्हेज नाही खात? छोले. नॉनव्हेज नाही खात. काय दाखवू? लिंबू. मॅम एक्सप्लेन लिंबू काय एक्सप्लेन करू? सलाड, ठेचा, चटणी, सॅलड, पापड, जिलेबी. दिसते रे दिसते. ताक, चपाती, सॉरी रोटी, इंडियन ब्रेड, छास इंग्लिश मध्ये. काय होतं माशी? दाखवा मला. टाक काढून. चिकन रस्सा उघडाय पण. चिकन सुक्का, छोले, मेथी, पिठलं, भात आणि डाल. आणि आमचे शेफ नॉनव्हेजची एक्सचेंज केली आता. नॉनव्हेजची एक्सचेंज केली आता व्हेजची वापस घेतली मॅमने पण. मॅमची ती नॉनव्हेजची वाटे. माझा उपवास आहे म्हणून मी जेवलो नाही. तर चला काही आता यांची सर्वांची आम्ही वाट बघतो कधी उठतायत आणि आम्ही जाऊ वापस स्विमिंग पूलच्या इथे. जेवणा पटापट जेव. दमली का? नाही ना, उपवास आहे. गाईज मस्त जस्ट जेवून झाला माझा आणि आता मी चाललो वापस स्विमिंग पूलमध्ये. अर्धे पोरं गेलेली तिथं आणि अर्धे अजून जेवतात आणि आता मस्त बघू आपण एन्जॉय करू. लई एन्जॉय करतो गाईज. अर्ध्या अशा व्हिडिओ पण आहेत जे कट केलेत दाखवण्यासारखे नाहीत पण फुल एन्जॉय केली. फुल एन्जॉय, पैसा वसूल, लई मजा केली. आणि आता ही आमची लास्टची बॅच आहे म्हणजे TY. आम्ही TYला आहे. तर आता आमचा संपत आला आमचा आहे सर्व कार्यक्रम. तर त्याच्यामुळे आम्ही आता मेमरीज बनवण्यासाठी खूप एन्जॉय करतो आहे. तर ठीक आहे, असं आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज जस्ट झालेली आहे माझी अंघोळ. मस्त खूप एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये पण. तुम्ही व्हिडिओ बघितलेच असाल. तर आता आम्ही पटापट चेंज करतो आणि आम्ही निघतो कारण की आता आमचं चेकआउट आहे. तर आम्ही आता निघतो घरी यायला. तर त्याआधी बघू काय चहा पाणी झाला तर, नाहीतर मग आम्ही घरी निघू. चहा पाणी तर होईलच. चहा पिऊन बसमध्ये बसून मग आम्ही घरी निघू. आधी चांगले एकदम वापस फ्रेश होऊ. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं एन्जॉयमेंट? जर आवडले तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, चला आता कंटिन्यू करा ब्लॉग. तर गाईज आमचा सर्व आवरून आम्ही चाललो घरी. खूप छान आम्हाला एक्सपिरियन्स होता. हे बघा माऊली फार्म. तर काहीच आम्ही बसमध्ये चढलो आणि तर आम्ही उतरणार होतो वाशिमला. मानसे असं कर. आम्ही इथे सर्व उतरलो आहेत वाशिमला कारण की आम्हाला जर आम्ही ठाण्याला उतरलो तर आम्हाला चढायला जागा नाही भेटणार ट्रेनमध्ये. आणि
जेवढ्या लवकर आम्ही ट्रेनने पोहोचू ना तेवढ्या लवकर व्हॉट आर यू डुईंग प्रेम? तेवढ्या त्याच्या आधी आम्ही घरी पोहोचू. बरोबर बरोबर का? हो. तर काही आता आम्ही रिक्षाची ती वाट बघतोय आणि खरंच मला पण झोप आले. थकलोय आम्ही. हा बघा आपण थकलाय, हा पण थकलाय. ही तर बाई हिने तर सगळ्यात मोठी झोप काढली आहे. तर काही चला तर ब्लॉग हा जरा कंटिन्यू करा, नंतर एंड करेल मी. ट्रेनमध्ये एंड करूया. तर गाईज आम्हाला भेटली रिक्षा. चला चला चला. तर काही फायनली आलेली आहे ट्रेन आणि आता मी व्लॉग एंड करतो. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग? जर व्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय.